नापिकी, योग्य बाजारभाव व नैसर्गिक संकटांना कंटाळून पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात गेल्या 9 महिन्यात 775 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे। त्या पावसानं तर असं करून दिलं आहे की मागे कंटिन्यू मध्ये 1 ते 1.5 महिन्यापर्यंत कंटिन्यू पाऊस सुरू होता। तो गेल्यानंतर काहीतरी एक 15-20 दिवसाची सवड भेटली की शेतकऱ्यांना की आता तरी काही माल निघणार बा, परंतु ती सवड खतम होताच लगेच परतीचा पाऊस पुन्हा सुरू झाला। पुन्हा सुरू झाल्यानंतर ना हार्वेस्टर कोणाची नाही, काहीच नाही, आणि त्या ज्या शेंगा निघाल्या त्याला कोंब फुटली। म्हणजे जो माल शेतकऱ्याच्या घरापर्यंत म्हणजे आला होता तोही म्हणजे परतीच्या पावसानं पुन्हा त्याच्यावर कोंब फुटून सडून सर्व म्हणजे निस्तनाबूत केलेला आहे। त्याच्यामुळे शेतकरी असा ते आपलं पीक पाहून हवालदिल झालेला आहे। त्याच्या घेतलेल्या त्यांना कर्ज कसं भरावं, कसं तरी कर्ज मिळाले नाही। मागस सरकारनं म्हटलं होतं की बा कर्ज माफ केलं, त्याच्या याद्या नाही आल्या अजूनपर्यंत। अनेक बँकेमध्ये शेतकरी जाऊ म्हणजे त्रासून गेला आहे की आमचे नाव नाही आले। AR ऑफिसमध्ये तक्रारी दिल्या शेतकऱ्यांनी, त्याचाही काही म्हणजे परिणाम झालेला नाही आहे। म्हणून काय आता त्याच्यानंतर पुन्हा परतीच्या पावसानं निसर्गाच्या आपत्तीनं पुन्हा शेतकरी हवालदिला होऊन, आणि म्हणून त्याच्याचमुळे जास्तीत जास्त कर्जबाजारी होऊन शेतकऱ्याचं उत्पन्न म्हणजे एकदम निस्तनाबूत झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। त्याच्याचमुळे त्यांची म्हणजे आत्महत्येच्या दारी तो जाऊन राहिला। म्हणून विदर्भात सगळ्यात जास्त आत्महत्या होत आहे। विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आकडेवारीवरून ही माहिती पुढे आली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा वाढतच आहे। एकट्या यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 219 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। सोयाबीन आम्हाला एकदम कृषी केंद्राने खराब दिला आहे आणि 335 दिला आहे आणि हिरवी शेंग आहे। त्याच्यामुळं काही 2च शेंगा भरल्या आहे आणि 2 शेंगा भरल्या, बाकीचं सर्व पोचट आहे। खालीच पीक आहे, 2-2, 3-3 शेंगा भरल्या आणि ना पीक आहे साहेब, त्याच्यासमोर मी काहीच नाही बोलू। त्यामध्ये तूर आणि आपलं सोयाबीन होतं। सोयाबीन पहिले दुबार पेरणी करायला लागली, पहिलं निघालं नाही, दुबार पेरणी केली, नंतर सोयाबीन बरं वाटलं। त्यानंतर आणखी परतीचा पाऊस आला, सोंगून ठेवलं, परतीच्या पावसानं कडपं पडले राहिले, सडलं, 3 पोते सोयाबीन निघाला 2 एकरात। मागील वर्षी विदर्भात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं। यावर्षी बँकेचे उंबरठे झिजवून शेतकऱ्यांनी पुन्हा कर्ज काढून खरीप हंगामात सोयाबीन, कपाशीची लागवड केली होती। मात्र ऐन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे। या वर्षी आम्हाला अर्ली सोयाबीन होय म्हणून आणि जसं कृषी केंद्रावाल्यानं आम्हाला अर्ली सोयाबीन होय म्हणून आम्हाला 228 हे सोयाबीन दिलं आणि ते 228ला आता जरी पाहन तर त्यांना फक्त 2 शेंगा भरून बाकी पूर्ण पोचट शेंगा आहे आणि अजूनही हिरव्या आहे। आजच्या स्थितीतही हिरव्या शेंगा आहेत त्या। आता मला सांगा, खर्च एवढे अवाढव्य वाढले की भरपूर, आणि मुलांचे खर्च, शाळेचे खर्च आणि त्यांचे ट्युशनचे खर्च, आणि शेतीतच जर पिकलं नाही तर आम्ही त्यांचं शिक्षण वगैरे कशाच्या भरोशावर करायचं। आणि आमच्या इथे जे लोकप्रतिनिधी आहे हे असे समजते स्वतःला का आम्ही खूप ग्रेड आहे, पण मला सांगा एवढे सातबारे आमच्या इथं 12 ओलताचे आहे, बगीच्याचे 20-20 वर्षाचे संत्र्याचे बगीचे आहे, 5-5 वर्षे आम्ही ऊस घेतो आणि आमचा सातबारा हा बागायती नसून जिरायतीच येत आहे। मग बागायती म्हटलं कशाला जाते आणि जिरायती म्हटलं कशाला जाते? मी असंच एक सयाम तहसीलदार साहेबाला विनंती केली की मला म्हटलं माझ्या 3 वर्ष माझ्या शेतात ऊस आहे आणि मला बागायतीचा सातबारा पाहिजे। आणि त्यांनी आमच्या इथल्या ज्या ओपासी पटवारी आहेत त्यांना बोलावलं, त्यांना म्हणे की त्यांना बागायतीचा सातबारा द्या। पटवारीन म्हणे आम्हाला बागायती म्हणजे आम्हाला नाही लिहिता येत म्हणे, बागायती ते वरूनच लिहून पाहिजे साहेब म्हणे। मला सांगा, तहसीलदार साहेबाला बागायती आणि जिरायतीचा फरक नाही समजत तर आम्ही विचारायचं कोणाला? आणि आमच्या लोकप्रतिनिधींना तर कधी जागच आला नाही का जिरायती आणि बागायतीतला फरक काय आहे। मला नाही वाटत की आपल्या विदर्भात किंवा आपल्या अमरावती जिल्ह्यात एक तरी बागायती सातबारा असेल म्हणून। हे पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात बागायती सातबारे आहे। मग मला सांगा, 20-20 वर्ष जर आमच्या शेतात संत्र्याचे बगीचे आहे, ऊसाचे हे आहे, प्लॉट आहे, आणि आम्ही 12 ओलीत करतो ना, आम्हाला जिरायतीचाच जे काय आहे ते हे भेटते, मोबदला भेटते, बागायतीचा आम्हाला भेटतच नाही। त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे। संसाराचा गाडा चालवायचा कसा, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे। परिणामी शेतकरी आत्महत्येकडे प्रवृत्त होतोय। यावर्षी अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भातलं सोयाबीन आणि कापसाचं पीक संपूर्णतः शेतकऱ्यांच्या हातातून गेलेलं आहे।
त्यातल्या त्यात उत्पादन खर्च यावर्षी प्रचंड वाढलेला होता. अनेक ठिकाणी दुबार तिबार पेरणी करावी लागली. शेतकरी पूर्ण हवाल दिलाय. त्याचाच परिणाम या 9 महिन्यामध्ये पश्चिम विदर्भात 775 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. एकट्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये 219 आत्महत्या झालेल्या आहेत. सरकार मात्र याकडे गांभीर्यानं बघायला तयार नाही. आमदार असतील, मंत्री असतील, त्यांच्यावर होणारा सरकारी खर्च असेल किंवा त्यांचे पगार असतील, हे सगळं व्यवस्थित सुरू आहे. पण शेतकऱ्यांना मदत द्यायची म्हटली की सरकारच्या तिजोरीत पैसा नसतो. आता 10,000 कोटींचं जे पॅकेज डिक्लेअर केलं, या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना काही दिलासा मिळणार नाही. एकरी 4,000 आणि त्याला 2 हेक्टरची मर्यादा घातलेली आहे. ज्या शेतकऱ्याकडे 25 एकर शेती आहे त्याला 2 हेक्टरच्या मदतीमध्ये काय होणार आहे? ती मदत म्हणजे भिकेचा तुकडा टाकावा तशा पद्धतीची मदत आहे आणि तोंडाला पानं पुसल्या गेलेली आहेत. ही फक्त आता राज्याची जबाबदारी नाही. खरं तर राज्य सरकारनं या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी थोडं मन मोठं केलं पाहिजे आणि केंद्र सरकारनं सुद्धा या पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे थोडं गांभीर्यानं बघितलं पाहिजे. सरकारनं थोडं संवेदनशील व्हावं, थोडा पाझर सरकारला फुटावा आणि या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारनं वेळीच ठोस पावलं उचलली पाहिजे. सोयाबीन गेलं, कापूस गेला, सगळं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. राज्य सरकारला आर्यन खानवर चर्चा करायला वेळ आहे. नवाब मलिकांच्या जवळकडे हर्बल तंबाखू होती का, ड्रग्ज होता का, गांजा होता, त्याच्यावर चर्चा करायला वेळ आहे. बाकी इतर गोष्टींवर खर्च करायला सगळा वेळ आहे. आणि इतर प्रकल्पांवरचा खर्च जरा थांबवा 1-2 वर्ष आणि इथं माणसं जिवंत ठेवा. माणसं मेल्यावर तुम्ही राज्य मुर्द्यावर करणार आहे का? आणि म्हणून राज्य आणि केंद्र सरकारनं या शेतकऱ्याच्या आत्महत्याकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे. अन्यथा दोन्ही सरकारला हे महागात पडणार आहे. बोधिसत्व काळे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे.